हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये युनिट इंडियन इकॉनॉमी हा आपण स्टार्ट केलेला आहे. आतापर्यंत जे काही आपण युनिट्स बघितले इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये, त्याचं इम्प्लिमेंटेशन इंडियन इकॉनॉमीमध्ये कसं केलं गेलेलं आहे हे आपल्याला या युनिटमध्ये समजतं. सो यामध्ये टॉपिक आपण रुरल डेव्हलपमेंट आणि अर्बन डेव्हलपमेंट याच्यामध्ये काय इश्यूज आहेत, चॅलेंजेस आहेत, पॉलिसी रिस्पॉन्सेस कसे आहेत गव्हर्नमेंटचे, हे आपल्याला बघायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात, म्हणजे 2026 ची एक्झाम टार्गेट करतात आणि खूप मेहनतीने प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, त्यांच्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहे, जो फुल कोर्स त्यांना मदत करेल या एक्झाममध्ये हेल्पफुल होण्यासाठी. ठीक आहे. सो या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1चं देखील प्रिपरेशन तुमचं याच्यामध्ये होणार आहे. ज्याची फुल फीस 10,000 आहे, पण त्याच्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणखीन या कोर्सबद्दल डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच आपल्या कोर्सला जॉईन व्हा. ठीक आहे. सो याचं 3 नोव्हेंबरला आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून प्रिपरेशनला सुरुवात करा. कुठल्याही अडचणीशिवाय आपलं प्रिपरेशन सुरू ठेवा. ठीक आहे. ओके, लेट स्टार्ट विथ द सेशन. सो याच्यामध्ये बघा, आता पहिला जो पॉइंट आहे आपला तो म्हणजे रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे ग्रामीण विकास. याच्यामध्ये काय इश्यूज आहेत किंवा याला आपण कशा पद्धतीने बघतो किंवा इंडियन इकॉनॉमी याचं काय महत्व आहे, चॅलेंजेस कुठले कुठले येतात जेव्हा ह्या ग्रामीण डेव्हलपमेंट करायची असते, त्यांच्यामध्ये हे चॅलेंजेस येतात आणि पॉलिसी याला कशा इम्प्लिमेंट केल्या तर त्यांना पॉलिसी रिस्पॉन्स म्हणजे काय, की गव्हर्नमेंट या चॅलेंजेसवरती किंवा इश्यूजवरती कशा पद्धतीने काम करतं, त्याला आपण पॉलिसी रिस्पॉन्सेस म्हणतो. हे कोण देतं, तर गव्हर्नमेंट देतं. ओके, लेट्स सी द डेफिनेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट. Rural development is a process of improving living standard of economic opportunity in village and rural regions. ठीक आहे. रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर अ, अ, याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की ग्रामीण भाग आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ग्रामीण भाग आणि विलेज एरिया जो गावात सिटीच्या बाहेर असतो खूप, या गावांमध्ये लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ज्या काही अपॉर्च्युनिटीज, संधी ज्या आहेत त्या द्याव्या लागतात, ते आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो. कशामध्ये, रुरल डेव्हलपमेंटमध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. म्हणजे त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढवणे. सो हे सगळं करत असताना नेमकं काय काय इश्यूज येतात आणि चॅलेंजेस येतात हे आपण बघतो. तर सगळ्यात पहिले ग्रामीण विकास म्हणजे काय, तर गावातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी काय काय करावं लागतं मग, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पायाभूत सुविधा यामध्ये काय करावं लागतं, सुधारणा घडवून आणावं लागतात आणि त्याची एक स्पेसिफिक प्रक्रिया असते. ठीक आहे. याशिवाय यामध्ये शेती आहे, पशुपालन आहे, रोजगार निर्मिती आहे, शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, रस्ते, वीज, पाणी पुरवठा, हे काय आहेत, आपले मूलभूत सुविधा आहेत, ज्या शहरी भागात तुम्हाला सहज बघायला मिळतील. पण रुरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये हे बघायला मिळतात का, मोस्टली नाही बघायला मिळत. ठीक आहे. सो हा ग्रामीण विकास जो आहे तो साधण्यासाठी जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमधून गेलात तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे इम्प्लिमेंट करून काय होतं, ग्रामीण विकास हा साधला जातो. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय काय इश्यूज आहेत. हम्म? सगळ्यात पहिला इश्यू आहे तो म्हणजे पॉवर्टी अँड लो इन्कम. ठीक आहे. जर तुम्ही बघाल तर ग्रामीण भागातील सगळे लोक हे शहराकडे येताना दिसतात. का दिसतात, कारण गावाकडे कुठल्याही प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. मोस्ट रुरल हाऊस डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर. सगळ्यात जास्त म्हणजे तिथले सगळी लोकसंख्येचा जो नंबर आहे मोठा, तो सगळ्यात जास्त शेतीवरती अवलंबून आहे. विच हॅज अनसर्टन इन्कम, म्हणजे कुठल्याही प्रकारचा इन्कम त्याच्यामध्ये येत नाहीये. ओके. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट अँड मायग्रेशन, म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी नाही आहेत, म्हणून काय करावं लागतं, ग्रामीण भागातील जे युवा आहेत किंवा तिथे जे शिकलेले लोक आहेत ते जॉबसाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी कुठे जातात, सिटीमध्ये जातात. सो ग्रामीण भागाला डेव्हलप करण्यासाठी तिथे जर लोकच राहिले नाहीत तर मग कशा पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट होईल, नाहीच होऊ शकत, राईट. त्याच्यानंतर पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, जसं म्हटलं सगळेजण जॉबसाठी, एज्युकेशनसाठी जर सिटीकडे जात आहेत तर त्यांचं जे पुअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या कच्च्या आहेत, त्याला आपण
पुअर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, म्हणजे रोड्स नाही आहेत व्यवस्थित. इलेक्ट्रिसिटी कधी येते, म्हणजे लोड शेडिंग तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. कदाचित नसेलही माहिती, जे सिटीमध्ये पहिल्यापासून सिटीमध्ये राहतात त्यांना माहित नसेल लोड शेडिंग काय आहे. म्हणजे गावाकडे एका ठराविक कालावधीसाठी रोज नियमितपणे न चुकता लाईट जाते, त्याला आपण म्हणतो लोड शेडिंग. सो हा जो इन्फ्रास्ट्रक्चर मधला गॅप आहे, हा गॅप काय करतो, इकॉनॉमी मध्ये ह्या डेव्हलपमेंटला होल्ड करून ठेवतो, ठीक आहे. क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी, त्याच्यानंतर इंटरनेट, तर आत्ता आत्ता गावाकडे त्याची रेंज येते. अदरवाईज जर आपण गावाकडे गेले सिटीतून तर फोन सुद्धा लागायचे नाहीत, बरोबर. सो हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते हळूहळू सुधारत आहे. बट हे जे पुअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे मेजर चॅलेंज आहे आपल्या रुरल डेव्हलपमेंटमध्ये. देन हेल्थ अँड एज्युकेशन. गावाकडे 2 ते 3 गावांमध्ये एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल अशा पद्धतीचं काय आहे, एक पद्धत आहे, म्हणजे अशा पद्धतीची हेल्थ सुविधा आहे सध्या, ठीक आहे. सो रुरल एरियाज हॅव फ्युअर हॉस्पिटल्स, स्कूल्स अँड ट्रेन प्रोफेशनल्स. सो याच्यामध्ये छोटे छोटे गाव असल्यामुळे हॉस्पिटल्स पण 5 गावांमध्ये एक, स्कूल पण 5 गावांमध्ये एक, असं काय म्हणू शकतो आपण, डिव्हिजन केलेलं आहे. पण हे सफिशियंट नाहीये, ठीक आहे. सुविधा तेवढ्या नसल्यामुळेच लोक काय करतात, शहराकडे जातात. आणि मग तिथल्या लोकांचं काय, मग तिथले स्टुडंट्स कशा पद्धतीने काम करतील, हा प्रश्न तिथे येतोच, ठीक आहे. पुढे जेंडर इनइक्वॅलिटी, म्हणजे जे लिंग विषमता जी आहे, वुमन इन रुरल एरियाज ऑफन फेस लिमिटेड ऍक्सेस टू द एज्युकेशन अँड जॉब्स. ऑब्व्हियसली कितीही शिकलेली स्त्री असेल, ती जर शहरातून जर गावाकडे गेली, ग्रामीण भागात गेली, तर तिला काय असतं, तेवढं फ्रीडम भेटत नाही की ती जॉब करू शकेल, किंवा शिक्षिका जरी असेल तर तो तिथे काय करू शकत नाही, इम्प्लिमेंट करू शकत नाही, बिकॉज तिथे इनइक्वॅलिटी आहे, इक्वॅलिटी नाही आहे. म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने स्त्री तिथे काम करू शकत नाही. आणि हा एक मेजर चॅलेंज आहे की तिथे कॅपॅसिटी असून हे ते यूज होऊ शकत नाही, ठीक आहे. हे काही रिझन्स आहेत जे रुरल डेव्हलपमेंटला मागे खेचतात. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. ओके, दिस इज इन मराठी. ग्रामीण विकासाचे आपण जे काही पॉइंट्स बघितले, हे सगळे पॉइंट्स आता मराठीमध्ये सुद्धा मी मेन्शन केलेले आहे. तर इथे मराठीमध्ये व्याख्या मी तुम्हाला एक्सप्लेन केली स्टार्टिंगलाच. मी PDF शेअर करेल सेशन नंतर, तर तुम्ही त्याच्यात एकदा भरून घ्या. गरिबी व बेरोजगारी, स्थानिक रोजगाराचा अभाव, अपुरे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, महिला आणि बालकल्याणाला काय असतं, तिथे संधी कमी मिळतात. सो ह्या सगळ्या चॅलेंजेसमुळे, इश्यूजमुळे ग्रामीण विकास हा साधला जात नाही, किंवा हा डेव्हलपमेंटला मागे खेचतो. देन पॉलिसी रिस्पॉन्सेस. आता याच्यावरती काय काय पॉलिसीज आहेत, ओके. Let's see the policies which is implemented for this rural development. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गव्हर्नमेंटनी केलेल्या आहे. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले जी स्कीम किंवा सगळ्यात पहिला जो रिस्पॉन्स गव्हर्नमेंटने दिला ह्या इशूला, तो म्हणजे नरेगा, ठीक आहे. MG नरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल काय म्हणू शकतो त्याला आपण, रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ओके, फुल फॉर्म ह्याचा मेन्शन मी इथे केलेला आहे, सो तुम्ही लिहून घ्या. MG नरेगा म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, ठीक आहे. हे काय करतं, हे कशासाठी, याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये गॅरंटीज 100 days ऑफ रुरल एम्प्लॉयमेंट पर इयर, ठीक आहे. प्रत्येक वर्षी 100 दिवसांचा रोजगार हा प्रत्येक व्यक्तीला मिळेल, ठीक आहे. 2005 साली ही जी स्कीम आहे ती गव्हर्नमेंटने सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश काय होता, तर ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी द्यायची, ठीक आहे. म्हणजेच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांना तिथे रोजगार मिळाला, ते शहराकडे जाणार नाहीत, हे त्यामागचा उद्देश होता. सो 100 दिवसांचं मजुरीचं काम द्यायचं, याने गरिबी कमी होईल, ऍटलिस्ट त्यांना थोडाफार रोजगार अवेलेबल होईल. आणि महिलांना सुद्धा रोजगाराच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. कारण पूर्ण कुटुंबातील एकाच व्यक्तीला 100 दिवस काम करण्याची संधी असेल, तर प्रत्येकाला थोडे थोडे दिवस केलं तर 3-3 महिन्याचं काम एका व्यक्तीला मिळेल, आणि सगळ्यांचं घर जे आहे ते चालेल. या हिशोबाने हे MG नरेगा जी स्कीम आहे ती काय केली होती, चालू केली होती. ओके, देन PMGSY. ओके ओके, सो याच्यामध्ये PMGSY काय आहे, तर PMGSY प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. जसं प्रधानमंत्री ग्राम सडक, फुल फॉर्म याचा बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ओके, बिल्ड्स रोड टू कनेक्ट विलेज टू मार्केट अँड सिटीज. वेगवेगळ्या
सिटीजला किंवा मार्केट्स जे आहेत मोठे मोठे त्यांना ह्यांना कनेक्ट केलं. का कनेक्ट केलं म्हणजे जे लोक अजून एक पॉइंट नोट करा, तो म्हणजे 25 डिसेंबर 2000 रोजी ही जी योजना आहे ती भारत सरकारने सुरू केली होती. मुख्य उद्देश असा होता की गावांना सर्व हंगामी रस्त्यांना जोडणे. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, शिक्षण, शेती, आरोग्य, बाजारपेठेपर्यंत पोहोचणं सोपं होईल आणि यामुळे गावांचा आर्थिक आणि सामाजिक विकास जो आहे तो साध्य होईल. सो शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं उद्दिष्ट या स्कीम अंतर्गत गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. सो यामुळे काय झालंय, वेगवेगळ्या गावांना वेगवेगळी गावं एकत्र जोडली गेलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर PMAYG. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, PMAYG म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, म्हणजे रुरल भागासाठी. सो प्रोव्हाइड्स हाऊसिंग सपोर्ट फॉर रुरल फॅमिलीज. ठीक आहे. ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना घर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण बोलतो बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. सो त्यामध्ये जर रुरल फॅमिलीजला त्यांना जर घर नसेल तर मग कसं करणार. सो त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी सुरू केली होती 2016 साली. याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लोकांना पक्के आणि मजबूत घर देणे. ठीक आहे. सो ही योजना जी पूर्वीची इंदिरा गांधी आवास योजना होती त्याच्यानंतर ही स्टार्ट केली, म्हणजे याचं नाव चेंज करून याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्यात आल्या. ठीक आहे. सो 2016 ते 2025 या काळात बेघरांना जे घर म्हणजे असे कुडाचे वगैरे घर आहेत त्या घरातून बाहेर काढून त्यांना पक्क घर द्यायचं किंवा उपलब्ध करून द्यायचं उद्दिष्ट या स्कीमचं होतं. आता त्यापैकी किती म्हणजे इम्प्लिमेंट झालेत किंवा किती लोकांना त्याची मदत मिळाली हे इथे आपल्याला रिपोर्ट बघावं लागेल. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे रुरल हेल्थ मिशन. रुरल हेल्थ मिशन काय आहे याच्यामध्ये, मग एक्सपान्स मेडिकल सर्व्हिसेस इन विलेज. ओके. ऑब्व्हियसली हेल्थकेअर सुविधा पण मी सांगितलं 4 ते 5 गावांमध्ये एक हॉस्पिटल आहे जे खूप लांब पर्यंत चालत जावं लागतं. म्हणजे जर माणसाला खूपच इमर्जन्सी असेल तर तो माणूस हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्याचं काहीतरी होतं. सो असं होऊ नये किंवा ह्या मिशनच्या अंतर्गत सगळ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी मग 12 एप्रिल 2005 रोजी ही योजना सुरू केली. ग्रामीण भागातील स्वस्त, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे मिशन चालू केलं. ओके. कधी? 2005 साली. आणि नंतर मग 2013 साली रुरल हेल्थ मिशनच काय झालं, नॅशनल हेल्थ मिशन झालं. ओके. बालमृत्यू दर किंवा माता मृत्यू दर कमी करणं, आरोग्य गावामध्ये प्राथमिक सेवा उपलब्ध करून देणं, स्वच्छता आणि पोषण, लसीकरण ह्या सगळ्या गोष्टींवरती गव्हर्नमेंट म्हणजे सगळ्यांचंच लक्ष केंद्रित करावं. तसंच महिलांच्या म्हणजे माता मृत्यू दर म्हटल्यावर महिलांना प्रस्तुतीनंतर आणि प्रस्तुतीपूर्व दोन्हीचीही काळजी मिळावी यासाठी सुद्धा याच्यामध्ये काम केलं. शिवाय येस, सगळ्यांनाच परवडणार असं सुविधा याच्यात मिळाव्या आरोग्याच्या, गावागावात आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी हे काम, ही योजना, ही स्कीम जी आहे, हा प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो ते इथे मेन्शन केलं म्हणजे सुरू केलं. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे डिजिटल इंडिया स्कीम किंवा डिजिटल इंडिया रिस्पॉन्स. डिजिटल इंडिया काय केलं, प्रमोट्स रुरल इंटरनेट ऍक्सेस, डिजिटल लिटरसी. आता याच्यामध्ये त्याच्या नावावरूनच लक्षात येतं की डिजिटल इंडिया म्हणजे काय. डिजिटल इंडिया 2015 पासून स्टार्ट झालं. ठीक आहे. मुख्य उद्देशाचं काय आहे, ग्रामीण भागामध्ये याचं काय काम, तर भारताला डिजिटली दृष्ट्या सक्षम समाज आणि सगळ्यांना ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला, ज्याच्यामध्ये सरकारी सेवा, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, प्रशासन सगळ्यांमध्येच ऑनलाईन गोष्टी अवेलेबल करण्यात आला. तर तुम्ही पण गावामध्ये जरी असाल तर तुम्ही बघा, ई गव्हर्नन्स किंवा ई व्यवहारामार्फत काही कागद जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता. ठीक आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्हाला आणखीन काही म्हणजे जसं पॅन कार्ड आहे, तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला ह्या सगळ्या योजनांचे फॉर्म भरायचे आहेत ते सगळे डिजिटली ऑनलाईन भरू शकता. कशा म्हणजे या डिजिटल अंतर्गत डिजिटल इंडिया या प्रोग्राम अंतर्गत तुम्ही हे सगळं करू शकताय. ठीक आहे. डिजिटल लिटरसी म्हणजे आपली डिजिटल साक्षरता जे आहे, सगळ्यांना डिजिटली नॉलेज असलं पाहिजे हे याच्यामध्ये आपण
बघू शकतो. या उद्देशाने हे चालू केलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये ई हॉस्पिटल, ई शिक्षण, ई टेंडरिंग अशा सेवा पण इम्प्लिमेंट करण्यात आल्यात. आपण जे पेमेंट गेटवे वापरतो, भीम, UPI, रुपे, पेटीएम, गुगल पे, हे सगळं कशाच्या अंतर्गत आहे? डिजिटल इंडियाच्या अंतर्गत. आणि आपण बघतोय लाईफ किती इझी झालेली आहे डिजिटल इंडियामुळे, राईट? आपण इथे बसून बघू शकतो की आपली गाडी कुठे आहे, आपण कधी पोहोचणार आहोत, राईट? सो हे डिजिटल इंडियाचा कमाल आहे. देन स्किल इंडिया मिशन. स्किल इंडिया मिशन म्हणजे ट्रेन रुरल युथ इन व्हेरियस स्किल्स ऑफ जॉब. आपण बघितलं स्टार्टिंग पासूनच असं आपण ऐकत आलेलं आणि स्वतः आपण डोळ्यांनी बघितलं पण असेल की ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी नाही आहेत किंवा कंपनी वगैरे नाही आहेत. सो लोक शहराकडे जातात शिकायला असू देत किंवा कामाच्या निमित्ताने असू देत, कुठल्याही निमित्ताने ते शहराकडे जातात. मग त्याऐवजी अशा पद्धतीची स्किल इंडिया मिशन जर योजना तिथे राबवली गेली तर त्याच्यामधून काय होऊ शकतं, व्हेरियस स्किल्स जे आहेत, जॉब्स जे आहेत ते इथे हे केले जातात, तयार केलं जातं यूथला. ह्या सगळ्या ट्रेनिंग दिल्या जातात, स्किल्स त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट झाले की ते स्वतःचं काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, म्हणजे शहरी भागात असतील तर शहरी भागातून, ग्रामीण भागात असतील तर ग्रामीण भागातून, ग्रामीण भागातील स्पेसिफिकली यूथला ट्रेन करण्यासाठी ही मिशन जे आहे ते स्टार्ट केलेलं, ज्यातून बऱ्याच जणांना जॉब्स हे मिळालेले आहेत त्यांना. काय केल्यामुळे? स्किल बनवल्यामुळे. ओके. सो दीज आर द पॉलिसी रिस्पॉन्सेस. कशासाठी? रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्यांचे इश्यूज बघितले आणि त्यांच्याशी रिलेटेड पॉलिसी रिस्पॉन्सेस बघितले. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. आता याच्यामध्ये बघा मी मराठीमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, MG नरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, PMGSY, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया. ठीक आहे. आता मी सगळं मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, मराठीमध्ये नोट डाऊन पण केलेलं आहे. PDF तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्ही एकदा रीड करा. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही इकडे विचारू शकता. ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही ग्रुपला जॉईन नसाल तर कमेंट सेक्शनमध्ये डाऊट विचारू शकता, आणि जर ग्रुपला जॉईन असाल तर मला डायरेक्ट ग्रुपमध्ये मेसेज करा की तुम्हाला काय डाऊट आहे किंवा काय समजलं नाही. ओके. नाव ग्रामीण विकास बद्दल आपण बघितलं. आता आपल्याला बघायचंय अर्बन डेव्हलपमेंट. ठीक आहे. शहरी विकास पण आपल्याला बघावं लागेल. शहरी विकासामध्ये इश्यूज अँड चॅलेंजेस अँड पॉलिसी रिस्पॉन्सेस. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की शहराकडे सगळे जातात, शहरात तर सगळे अवेलेबल आहेत, मग तिकडे काही प्रॉब्लेम्स नसतील असं आपण अज्युम करतो, बट दॅट इज नॉट ट्रू. ठीक आहे. शहरी भागात पण बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि या प्रॉब्लेम्सला, चॅलेंजेसला गव्हर्नमेंटला रिस्पॉन्स द्यावा लागतो, म्हणजे तिकडेही त्या पद्धतीच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात. सो लेट्स सी द डेफिनेशन ऑफ अर्बन डेव्हलपमेंट. ठीक आहे. शहरी विकास. Okay. So urban development involves planned growth of cities and towns to support housing, transport, job and quality of life. So याच्यामध्ये शहरी विकास म्हणजे काय की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधांसाठी जी केली जाणारी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो अर्बन डेव्हलपमेंट. ओके. यात रस्ते असतील, घरे असतील, पाणी पुरवठा असेल, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, शिक्षण या सगळ्याच गोष्टी येतात. ठीक आहे. स्मार्ट, स्वच्छ आणि शाश्वत शहरांची निर्मिती करण्याचा उद्दिष्ट आपण या अर्बन डेव्हलपमेंटच्या नावावर ठेवू शकतो. ठीक आहे. शहरातलं जीवनमान उंचावणं. ओके. तर आता या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत की हे सगळं डेव्हलपमेंट मध्ये येतं आणि हे डेव्हलप होणं आवश्यकच आहे. मग आता की इश्यूज आणि चॅलेंजेस काय आहेत जे अर्बन डेव्हलपमेंट मध्ये? तर बघा, पहिलं आहे ओव्हर क्राउडिंग. बघितलं आपण स्टार्टिंगला जे रुरल डेव्हलपमेंटशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार सगळे लोक जर शहराकडे येत असतील तर शहरामध्ये ऑब्व्हियसली तिथे क्राऊड जो आहे तो जास्त होणार, म्हणजे जास्त गर्दी तिथे होणार. फास्ट अर्बन ग्रोथ कॉज प्रेशर ऑन हाऊसिंग अँड रिसोर्सेस. ऑफकोर्स जर तिथे 100 लोकांची राहायची व्यवस्था असेल शहरामध्ये आणि जॉबसाठी, शिक्षणासाठी जर लोक ग्रामीण भागातून शहरी भागात येत असतील, 100 पेक्षा जास्त जर तिथे लोक राहिले तर त्याचं प्रेशर तिथल्या टाउन, म्हणजे काय म्हणतात आपण, तिथं जे राहण्याची व्यवस्था आहे त्याच्यावरती, प्लस रिसोर्सेस वरती, म्हणजे जे संसाधन आहे त्याच्यावर तर येणारच आहे. आणि हे खूप मोठं डेव्हलपमेंट मधला इश्यू आहे. जसं गव्हर्नमेंट किंवा तिथला जो गव्हर्नन्स असेल किंवा तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल ते जर त्या सिटीला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर एखादी क्राऊड तिकडे जर वाढतच असेल तर ज्या लोकांचा काउंट आहे त्या हिशोबाने तिथे आपण काय करतोय त्याची डेव्हलपमेंट करतोय, आणि जर तिथे एक्स्ट्रा ओव्हर क्राउडिंग होत असेल तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा लोड येतो आणि डेव्हलपमेंट जी झालेली आहे हे दिसायला पाहिजे ते तिथे दिसत नाही. देन स्लम्स अँड होमलेसनेस.
ओव्हर क्राउडिंग झालं, चांगल्या बिल्डिंग्स किंवा चांगली घरं राहायला तिथे नाहीयेत आणि परवडणारे नाहीयेत. मग लोकं काय करतात, मग असेच बांबू किंवा हे टाकून किंवा छोटंसं असं झोपडं बांधून स्लम एरिया टाइप छोट्याशा ठिकाणी ज्या लोकांना घर नाहीये, ते आपलं राहण्यासाठीचं काय करतात, एक एरिया तयार करतात. तिथे मग बरीचशी वस्ती अशी राहते आणि मग त्याला मग स्लम एरिया टाइप तिथे होऊन जातो. ज्याला म्हणजे ह्याच्या मागे रिझन आहे होमलेसनेस, म्हणजे त्यांना घर नाहीये, तर ते घर तर हवंच राहण्यासाठी. सो त्यासाठी अफोर्डेबल म्हणजे सिटीमध्ये आपल्याला परवडणारं घर मिळावं यासाठी लोकं मग हाय-फाय एरियापासून लांब असं आपलं घर तिथे वसवतात. ठीक आहे. सो ते पण एक बर्डन आहे एक प्रकारचं सिटीवरती किंवा त्या टाउनवरती. देन पोल्युशन अँड ट्रॅफिक. जेवढे लोक तिथे आहेत त्या लोकांच्या गाड्या, आपलं असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, सगळ्या पूर्ण शहरामधल्या लोकांच्या जर सुविधा निर्माण करायच्या असतील, तर त्यामध्ये आल्या, बस आल्या, ट्रेन्स आल्या, अजून काय असेल टू व्हीलर आल्या, फोर व्हीलर आल्या. सिटीज सफर फ्रॉम पुअर एअर क्वालिटी अँड ट्रॅफिक जॅम्स. ऑफकोर्स सगळ्या ज्या गोष्टी एवढे लोक जे येतात, ते सगळे जर तिथे स्टक होत असतील, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो कशावरती? अर्बन डेव्हलपमेंटवरती. मग आपण काय म्हणाल, जर बाहेरचं कोणी फॉरेन मधला एखादा व्यक्ती जर इथे आला आणि जर ट्रॅफिकमध्ये अडकला, तर एवढ्या गाड्यांचा जर धूर त्या ठिकाणी असेल, तर ऑब्व्हियसली त्या पोल्युशनचा त्रास त्या व्यक्तीला होणार. प्लस ट्रॅफिक असल्यामुळे तो म्हणेल की इथे काही सोय नाहीये का? राईट? म्हणजेच काय, आपले डेव्हलपमेंट कुठे दिसणारच नाही या ट्रॅफिकमुळे. हा एक मोठा इश्यू आहे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये. देन वॉटर अँड वेस्ट प्रॉब्लेम. पाण्याच्या सुविधा. आता शहरी भागात तुम्ही बघत असाल, मुंबई एकदम पावसामध्ये कशी होते, तुंबते. म्हणजे पाणी त्याला बाहेर जायला काही ऑप्शनच नाहीये. सो अनएडिक्वेट सप्लाय ऑफ क्लीन वॉटर अँड पुअर वेस्ट मॅनेजमेंट. सो याच्यामध्ये पाणी जायला वे नसल्यामुळे, जर पाणी पावसाचं असेल किंवा कसलंही पाणी जे असेल, ते कुठेही पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि तेच पाणी सगळीकडे जातं. सो क्लीन वॉटर सगळ्यांनाच मिळेल किंवा त्या लेव्हलचं क्लीन वॉटर सगळ्यांना मिळत नाही. हा पण आपला एक अर्बन डेव्हलपमेंट मधला इश्यू आहे, चॅलेंज आहे. देन अनप्लॅन्ड एक्सपान्शन. म्हणजे काय म्हणतात आपण, कुठल्याही प्रकारच्या पद्धतीचं प्लॅनिंग नसून, जे आपण प्लॅनिंग नसताना जे आपण एक्सपान्शन करतो विदाउट प्लॅनिंग, बिकॉज त्याच्यावरती रिसोर्सेस वरती लोड आला ते म्हणून. सो त्यांना आपण मॅनेज होऊ शकत नाही. अनप्लॅन केलेल्या गोष्टी नेहमी कोसळतात आणि त्यामुळे अर्बन डेव्हलपमेंटला हा एक मोठा इश्यू किंवा चॅलेंज आहे आपल्या समोर, हे आपण म्हणू शकतो. सो दीज आर द इश्यूज अँड चॅलेंजेस. लेट्स सी इन मराठी. मुख्य समस्या आणि आव्हानं म्हणजे चॅलेंजेस आणि आव्हानं काय काय आहेत? झपाट्याने वाढणारं शहरीकरण, झोपडपट्ट्या, वाहतूक आणि प्रदूषण, पाणी व कचरा व्यवस्थापन, अनियोजित वाढ, ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला किंवा आपलं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सिटीमध्ये जे काम करतात, जे गव्हर्नन्स इथे काम करतो, त्यांना येणाऱ्या समस्या इथे आपण बघू शकतो. ठीक आहे. मग याच्यावरती कोणते रिस्पॉन्सेस आहे, पॉलिसी रिस्पॉन्सेस आहेत, म्हणजे कुठल्या पॉलिसीज जर इम्प्लिमेंट गव्हर्नमेंटनी केल्यात ह्या सगळ्या इश्यूजला सॉल्व्ह करण्यासाठी, ज्यामध्ये फर्स्ट आहे स्मार्ट सिटीज मिशन. ओके. स्मार्ट सिटीज मिशन म्हणजे डेव्हलप सिटीज विथ टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे जी मिशन आहे, तर लोड तर आलाय, पण मग सिटीला डेव्हलप करणं सोडून देऊ शकतो का आपण? नाही. मग स्मार्ट सिटी मिशन सारखी योजना भारत सरकार काय करते, इम्प्लिमेंट करते. आता ही जी योजना आहे ती 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा मुख्य उद्देश काय होता, तर भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत शहरांची निर्मिती करणं, हे याचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. यासाठी 100 शहरांची निवड केली होती आणि या 100 शहरांची डेव्हलपमेंट करून आपल्या स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रकल्प या म्हणजे सरकारद्वारे चालवला जात होता. ठीक आहे. सो याच्यामध्ये स्मार्ट रस्ते आलं, सायकलिंग ट्रॅक आले, वॉकवे आले, वीज पुरवठ्याची स्मार्ट मीटरिंग आली, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन, ठिकठिकाणी वायफाय लावणं, सीसीटीव्हीची सुरक्षा देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आल्या. त्यानंतर अमृत. अमृत काय आहे? अमृत इम्प्रूव्ह बेसिक सर्व्हिसेस लाईक वॉटर सप्लाय, ड्रेनेज इन सिटीज. सिटीमध्ये या अमृत सारख्या योजना ज्या आहेत, आता ह्याचा फुल फॉर्म जो आहे अमृतचा, नोट डाऊन करा, सांगते तुम्हाला. अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. गेटिंग?
अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन याबद्दल आपण काय सांगू शकतो की आपले जे शहरी विभाग आहे किंवा शहर आहे याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं किंवा तिथे ज्या गोष्टी आहेत जसं की सांडपाणी आहे, मलनिस्सारण आहे, हिरवळ आहे, हे सगळं मॅनेज करायचं. वाहतूक आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. हे अमृतच्या अंतर्गत किंवा अमृत योजनेअंतर्गत काळजी घेतली गेली. ठीक आहे. स्मार्ट सिटीज झाल्यानंतर ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. सो या योजनांद्वारे ते होत होतं. त्यानंतर PMAYU म्हणजे आता प्रधानमंत्री आवास योजना अर्बन. शहरी भागातील लोकांनाच ग्रामीण भागातीलच लोकांना जर फक्त घरं दिली ते चालणार आहे का? नाही. आपल्याला अर्बन भागातील लोकांनाही द्यावं लागणार आहे. सो सपोर्ट्स अफोर्डेबल हाऊसिंग फॉर लो इन्कम फॅसिलिटीज. म्हाडाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. सो तशा पद्धतीने आता म्हाडामध्ये तर लॉटरी पद्धतीने केलं जातं. ह्या अंतर्गत पण असंच केलं जातं. प्रधानमंत्री योजना आवास योजना ज्याच्यामध्ये घर मिळावं. जे काही लोक स्वतः घर डेपोट करू शकत नाही, ज्यांचं इन्कम लो आहे, त्यांना त्यांच्या फॅमिलीजला घर मिळावं यासाठी ही योजना आणली. स्वच्छ भारत अर्बन. ठीक आहे. स्वच्छ भारत अर्बन म्हणजे फोकसेस ऑन क्लीनलीनेस, टॉयलेट्स अँड वेस्ट मॅनेजमेंट. सो याच्यामध्ये स्वच्छ भारत अंतर्गत जे नद्या नाले जे होते ते साफ केले. सगळ्या ठिकठिकाणी टॉयलेट्स निर्माण केले. काय म्हणतो आपण मोबाईल टॉयलेट्स जे आहेत ती कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन मध्ये बघायला मिळाली. थोडक्यात काय तर सिटीला क्लीन ठेवण्यासाठी लोड येतोय ना, मग शहर घाण होऊ शकतं. सो ते मॅनेज करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अर्बन साठी सुद्धा इथे करण्यात आलं. देन मेट्रो रेल्स अँड BRTS म्हणजे प्रमोट्स पब्लिक ट्रान्सपोर्ट, रिड्यूस ट्रॅफिक अँड पोल्युशन. ऑब्व्हियसली जर इथे सिटीवरती ओव्हर क्राउडिंग होते तर त्यांना मॅनेज करण्यासाठी किंवा पोल्युशन आणि ट्रॅफिकच्या इश्यूज वरती म्हणून उपाय म्हणून किंवा पॉलिसी रिस्पॉन्स मधून मेट्रो रेल्स आणि BRTS म्हणजे बस ट्रान्सपोर्ट जे आहेत त्या आणि मेट्रो याच्याद्वारे तो ट्रॅफिक मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं बघायला गेलं तर ही जी योजना आहे किंवा हे जे मिशन आहे, हे जे प्रोजेक्ट आहे, तो इथे इम्प्लिमेंट केल्यानंतर फारसा त्याचा उपयोग झालेला आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. ट्रॅफिक आपल्याला तेवढीच दिसते. पण येस, बऱ्याच प्रमाणामध्ये याचा म्हणजे या पॉलिसीजचं इम्प्लिमेंट केल्यामुळे बऱ्याच जणांची ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी लोक मेट्रोने जातात. आणि हेच रिझन होतं की मेट्रो चालू करायची म्हणजे ट्रॅफिक होऊ नये. ठीक आहे. सो हे प्रमाण लवकरच कमी होईल होपफुली या पॉलिसी रिस्पॉन्सेसनुसार. ठीक आहे. ओके. ही धोरणं हे रिस्पॉन्सेस मराठीमध्ये सिटीजसाठी. ठीक आहे. स्मार्ट सिटीज मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागांसाठी, स्वच्छ भारत अभियान शहरी भागासाठी आणि मेट्रो आणि BRTS सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हा उपाय आहे. रिस्पॉन्स आहे, पॉलिसी रिस्पॉन्स आहे. गेटिंग? ओके देन एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. होपफुली तुम्हाला जे पॉइंट्स मी डिस्कस केलेले आहेत ते समजले असतील. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की ग्रुपमध्ये मेन्शन करा. कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही ग्रुपला जॉईन नसाल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी तिकडे तुम्हाला रिस्पॉन्स देईन. ओके. आणि नक्कीच आय कॅन एक्सपेक्ट दॅट की तुम्हाला हा टॉपिक पूर्ण इझिली समजलेला आहे. आणि याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे इंडियन इकॉनॉमी मधले प्रत्येक टॉपिक हे कसे आहेत तर तुम्हाला तुमचं स्वतःचं सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये हे करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. सो ह्याच्यामध्ये एक असाइनमेंट अशी आहे की या योजना मी थोड्या घेतल्या, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही योजना आहेत जे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. तर थोड्याशा याच्याशी रिलेटेड म्हणजे ग्रामीण डेव्हलपमेंट आणि शहरी डेव्हलपमेंट याच्याशी रिलेटेड आणखीन कुठल्या योजना तुम्हाला मिळत आहे त्या बघा, नोट डाऊन करा आपल्या नोटबुकमध्ये आणि प्रिपेअर करा. ओके. डेफिनेटली तुमचे मार्क्स 2 मार्क्स या टॉपिक वरचे फिक्स होतील. एवढंच करायचं. ओके. ओके देन एव्हरीवन, थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड नाईट अँड ऑल द बेस्ट.